Hi student, welcome to MS Science Guru YouTube channel. Today we are going to study SSC Maharashtra State Board subject Science and Technology Part 1. In second lesson, periodic classification of element with a Marathi explanation. Periodic classification of element हा टायटलचा अर्थ पहिले आपण समजून घेणार आहोत. पिरियडिक मीन्स व्हाट, पिरियडिक्स मीन्स काय होतो तो आपण शिकणार आहोत. पहिले हॅविंग अ रिपीटेड सायकल अकरिंग इन द रेग्युलर इंटरवल. जसा आपण क्लासमध्ये गेल्यानंतर जसा पहिला पिरियड होतो, सेकंड, त्यानंतर थर्ड, असे पिरियड कंटिन्यू सायकल प्रमाणे चालत राहतात, त्यालाच आपण काय म्हणतो, आपण पिरियड. म्हणजे एक संपता दुसरा चालू होतो, दुसरा संपता तिसरा चालू होतो, त्यालाच आपण पिरियड म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मग काय आहे, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय होतं ते समजणे आवश्यक आहे. आणि क्लासिफिकेशनची गरज का बरं पडली असेल. आता क्लासिफिकेशन म्हणजे नेमका काय होतो की जसा आपल्या शाळेमध्ये भरपूर सारे बुक्स आहेत, फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डपर्यंत जेवढे काही बुक्स आहेत, आणि या बुक्सला आहे ते सर्व बुक्स जर एकत्रच टाकून दिले एखाद्या रूममध्ये, आणि त्याच्यानंतर जर आपल्याला शोधायला सांगितले, एखाद्या सायन्सची बुक्स आहे, मॅथची बुक्स शोधायला सांगितले, एकत्र टाकले असल्यामुळे आपल्याला शोधणे कठीण होईल. त्यामुळे मग आपल्याला काय करावं लागेल, जर सपोज की तेच बुक्स जर सिस्टमॅटिक अरेंजमेंट करून जर ठेवले असते ना, एक एक क्लासचे, फर्स्ट स्टँडर्डचे, सेकंड स्टँडर्डचे विथ सब्जेक्ट वाईज, सायन्सचे बुक, मॅथचे बुक, मराठीचे बुक असे सब्जेक्ट वाईज जर ठेवले तर ते आपल्याला त्याच्यातून सिलेक्ट करणे किंवा आपल्याला निवडासाठी इजी होईल. म्हणजे हा जो सिस्टमॅटिक अरेंजमेंट करून ठेवणे म्हणजेच काय होतं, त्याला काय म्हणणार आपण, क्लासिफिकेशन. त्या एलिमेंटच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीनुसार त्यांचे क्लासिफिकेशन करणे खूप गरजेचे होते. त्यावेळेस असे भरपूर सारे सायंटिस्ट क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केले होते. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. Today 118 elements are known to the scientific world. However, around year 1800 only about 30 elements were known. तुमच्या 10th स्टँडर्डच्या बुक्समध्ये दिलेलं आहे की 118 एलिमेंट्स. तुमच्या 10th स्टँडर्डच्या बुक्समध्ये दिलेलं आहे की 118 एलिमेंट्स नॉन इन द सायंटिफिक वर्ड. पण काही बुक्समध्ये असे आहे, सायंटिस्टचं असं मानणं आहे की सायंटिस्ट असे म्हणतात की जवळपास 127 एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे किंवा होऊ शकतात एवढे एलिमेंट्स आहेत. आता 118 एलिमेंट्स जरी तुमच्या बुक्सनुसार असतील, आपण तेवढाच जर स्टडी केला तरी याहीमध्ये काही एलिमेंट्स असे राहतात की ते काही नॅचरल फॉर्ममध्ये आहेत, काही एलिमेंट्स चा शोध लागलेला आहे. त्यापैकी नॅचरल फॉर्ममध्ये 92 एलिमेंट्स आहेत, 92 to 94 एलिमेंट्स आहेत. काही बुक्समध्ये 94 पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग दुसरे एलिमेंट्स असतात ते आर्टिफिशियल एलिमेंट्स. हे नॅचरल एलिमेंट्स आहेत तर काही आर्टिफिशियल एलिमेंट्स आहे. असे दोन फॉर्ममध्ये एलिमेंट्स आपल्याला मिळतील. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वी आर डिस्कवर्ड इन कोर्स ऑफ टाइम. आणि आता खूप सारे एलिमेंटचा शोध लागलेला आहे. मेटल्स अँड नॉन मेटल्स. इन द इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वी आर क्लासिफाईड इनटू द ग्रुप ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला इनिशियली क्लासिफिकेशन करता वेळेस मेटल्स अँड नॉन मेटल्स या दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केला होता. आणि हा क्लासिफिकेशन करणारा फर्स्ट व्यक्ती अँटोनी लॅव्हेंजियर. या व्यक्तीचा नाव काय होता, अँटोनी लॅव्हेंजियर. इन 1789 मध्ये यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. फर्स्ट टाइम अँटोनी लॅव्हेंजियर यांनी मेटल, नॉन मेटल आणि अर्थ अँड गॅस असे 4 ग्रुपमध्ये यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. पण आपल्या सिलेबसला मेटल अँड नॉन मेटल याच्याबद्दल आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा की मेटल अँड नॉन मेटलच्या अँटोनी लॅव्हेंजियर यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल तुमच्या बुक्समध्ये माहिती नाही आहे, फक्त मेटल अँड नॉन मेटलबद्दल माहिती आहे, अँटोनी लॅव्हेंजियरबद्दल माहिती नाही आहे. हा अँटोनी लॅव्हेंजियर असा खूप मोठा सायंटिस्ट होता. यांनीच कंबशन करण्यासाठी ऑक्सिजनची गरज पडते हा पण यांनीच दाखवून दिला होता. यांनीच
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास याच्यावर स्टडी केला होता, म्हणून याला फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री पण म्हणतात. फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. लेटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड द मेटॉलाइट वाज नोटिस. आता तुम्हाला माहीतच आहे की मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलाइट्स. मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलाइट्स असे 3 मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप्स आहेत. आता मेटॉलाइट म्हणजे नेमका काय होत असेल? मेटॉलाइट म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. मेटल आहे माहीत, त्यानंतर नॉन मेटल पण आपल्याला माहीत आहे. 2 आपल्याला माहीत आहे, मेटल अँड नॉन मेटल. याचे प्रॉपर्टी आपल्याला 8th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो. नॉन मेटलचे पण प्रॉपर्टी आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलो आहोत. याचे प्रॉपर्टी ज्या पद्धतीने राहतात आणि याचे प्रॉपर्टी जसे राहतात, ह्या नॉन मेटलचे प्रॉपर्टी मेटॉलाइटचे प्रॉपर्टी असे असतील की ते मेटलसारखे पण असणार नाही आणि नॉन मेटल ज्या पद्धतीने राहतो. आपण मेलचे पण आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे आणि फिमेलची पण प्रॉपर्टी माहीत आहे. म्हणजे मेल कोणत्या पद्धतीचे राहतात, फिमेल कोणत्या पद्धतीचे राहतात हे आपल्याला माहीत आहे. पण ह्या दोघांची प्रॉपर्टी जर एकांमध्ये जर दिसत असेल किंवा ह्या दोघांची पूर्णपणे प्रॉपर्टी दिसत नसेल तर त्याला आपण किन्नर म्हणतो. त्याला आपण किन्नर मानतो. जसे हा किन्नरची जे प्रॉपर्टी एक तर पूर्णपणे मेलची पण नाही आणि एक तर पूर्णपणे फिमेलची पण नाही, म्हणून त्याला आपण किन्नर मानतो. तर सेम मेटॉलाइटमध्ये पण सेम त्याला पण तसाच म्हणणार आपण, किन्नर म्हणणार नाही. तर एक मेटलची पण प्रॉपर्टी राहत नाही आणि नॉन मेटलची पण पूर्णपणे प्रॉपर्टी राहत नाही, म्हणून त्याला आपण मेटॉलाइट असे म्हणणार. त्यानंतर असे खूप सारे एलिमेंट्स मध्ये इयर 1800 मध्ये नियर अबाउट 30 एलिमेंट्सचा ओनली शोध लागला होता. ओनली डिस्कवर 30 एलिमेंट्स. तरी पण त्याही वेळेस क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. आता क्लासिफिकेशन करता वेळेस सर्वात पहिले लावेंजियरने क्लासिफिकेशन केला. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे एलिमेंट्सचा शोध लागत गेला आणि त्यानंतर मग फर्स्ट टाइम डोबेरायनरने क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. डोबेरायनर ट्राइड्स म्हटल्यानंतर ह्या ट्राइडवरूनच आपल्याला समजायला पाहिजे की नेमके ट्राइड्स म्हणजे काय होतो. मीन्स व्हॉट? ट्राय मीन्स 3. ट्राय मीन्स 3. आता यावरून आपण समजू शकतो की यामध्ये नियर अबाउट 3 एलिमेंट्सचे ग्रुपिंग केला असेल विथ सिमिलर प्रॉपर्टी. 3 एलिमेंटचे ग्रुपिंग करून त्याने त्याला नाव दिला की ट्राइड्स. बघू. German scientist Dobereiner suggests that property of elements are related to their atomic masses. To their atomic masses. यामध्ये एक वर्ड आला आहे atomic masses. What is mean by atomic mass? We know that elements आपल्याला माहित आहे. एलिमेंट्स ॲटम वगैरे माहीत आहे. त्या ॲटम्समध्ये काय काय असतात ते पण आपल्याला माहीतच असेल. वी नो दॅट काय काय असतात त्यामध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स राहतात आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स राहतात. आणि ऑर्बिटवर इलेक्ट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास यामध्ये दोन वर्ड इम्पॉर्टंट्स आहेत. ॲटॉमिक मास अँड ॲटॉमिक नंबर हे 2 वर्ड्स आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर ॲटॉमिक मास म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स याला आपण ॲटॉमिक मास म्हणू. प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स इज इक्वल टू ॲटॉमिक मास. मीन्स प्रोटॉन जर 5 असतील आणि न्यूट्रॉन जर 3 असतील तर टोटल किती होतील? 5, 6, 7, 8. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू 8. आणि ॲटॉमिक नंबर मीन्स सरळ लक्षात ठेवा की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर ॲटॉमिक नंबर किती राहणार? 5. मीन्स ॲटॉमिक नंबर मीन्स टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ electrons means atomic number. Atomic mass number means
total number of protons and neutrons is called atomic mass number. German scientist Doberan suggests that property of elements are related to their atomic masses. Atomic masses समजलाच असेल. Next point, he made group of 3 elements each having similar chemical property and called them triads. त्यांनी 3 एलिमेंट्सचा ग्रुप तयार केला आणि कोणत्या पद्धतीने तयार केला? त्यांनी सिमिलर केमिकल प्रॉपर्टीनुसार त्यांनी 3 एलिमेंट्सचा ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिला ट्राइड्स. 3 एलिमेंट्स. आता ते एलिमेंट्स कोण? लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम हे 3 एलिमेंट्सचा ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिला ट्राइड. He arranged 3 elements in triad in increasing order of atomic masses. The atomic mass of middle elements was approximately equal to the mean of equal masses of other 2 elements. म्हणजे यांनी काय केला? त्यांनी अशी अरेंजमेंट केला की 3 एलिमेंटची एक्झाम्पल लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम यांनी या पद्धतीने अरेंजमेंट केला. त्यांच्या मीन काढल्यानंतर ॲप्रॉक्सिमेटली त्यांच्या मीन म्हणजे कोणाच्या फर्स्ट एलिमेंट अँड थर्ड एलिमेंटच्या मीन काढल्यानंतर एक्झाम्पल याला लिथियम प्लस पोटॅशियम डिवायडेड बाय 2 याच्या जो आपल्याला लिथियम आणि पोटॅशियमचा मीन काढल्यानंतर जो आन्सर आपल्याला मिळेल तो नंबर म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर राहील. लिथियमचा किती आहे? 6.9. त्यानंतर पोटॅशियमचा 39.1. यापासून आपल्याला मिळेल यांची ॲडिशन केला तर 6.9 46 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 23.0. म्हणजे पोटॅशियमचा आपल्याला ॲटॉमिक मास नंबर मिळाला 23.0. आणि यांनी काय म्हटलं आहे? अँड द शो दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे कोणता एलिमेंट? मधामध्ये असेल जसं सोडियम आहे. मिडल एलिमेंट वाज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मासेस. ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू म्हटलं आहे, एक्झॅक्टली नाही. ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन्स अंदाजे. ट्राइड्स दिलेले आहेत तुमच्या समोर. फर्स्ट लिथियम, सोडियम, पोटॅशियम. त्याच्यानंतर सेकंड आहे कॅल्शियम, स्ट्रोटियम अँड बेरियम. त्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन. या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायला कठीण जातो, त्यामुळे त्याला या पद्धतीने लक्षात ठेवा. लिनाके, कसरबा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हा एक्झाममध्ये येऊ शकतो. मध्ये ट्राइड्सच्या फिल इन द ब्लँक्समध्ये आलेला होता क्वेश्चन आणि 2 मार्कासाठी याच्यावरचा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. लिनाके, कसरबा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता या 9 मीन काढायचा आहे. याला ए म्हणू, याला सी आणि हा बी. 6.9 प्लस सी आहे. सी म्हणजे कोणता आहे? पोटॅशियम. पोटॅशियमचा किती आहे? 39.1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 46 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मीन्स 46.0 23.0. ॲप्रॉक्सिमेटली आपण किती घेऊ? 23.0. कॅल्शियम, कसरबा हा दिलेला आहे. याच्यात तुम्ही स्वतः काढून बघा. याची थोडी जास्त राहील. एलिमेंट 2 ची व्हॅल्यू या ठिकाणी थोडी जास्त राहील आणि त्यानंतर या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेटली काढल्यानंतर थोडी कमी राहू शकते. या ठिकाणी पण सेम, इथे थोडी जास्त राहू शकते आणि इथे थोडी कमी राहू शकते. तो लक्षात ठेवा. त्याची व्हॅल्यू कोणती आहे तर सोडियमची सर्वात जास्त लक्षात ठेवा, तो इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट
डोबेरायनर ट्राइट्सचे या पद्धतीने अरेंजमेंट केला होता, तरी पण याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते. आता ड्रॉबॅक्स खूप जास्त नव्हते याच्यामध्ये, कारण एलिमेंट्सच कमी होते, त्यामुळे यामध्ये ड्रॉबॅक्स जास्त नव्हते. लिमिटेशन्स ऑफ याचे कोणते लिमिटेशन्स होते? अप्लिकेबल ओनली फ्यू एलिमेंट्स, याचे लिमिटेशन्स आहेत. अप्लिकेबल ओनली फ्यू एलिमेंट्स. सेकंड पॉइंट, नॉट होल्ड गुड फॉर द एव्हरी लो अँड हाय मास एलिमेंट. लो मास एलिमेंट आणि हाय मास एलिमेंटला चांगल्या पद्धतीने त्याने होल्ड करता आला नाही. हा सेकंड आहे. नेक्स्ट, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. त्यानंतर दुसरा सायंटिस्ट आला आणि त्याने एलिमेंटला क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हा सायंटिस्ट आला 1866 मध्ये. तोपर्यंत एलिमेंट्स पण वाढलेले होते. सुरुवातीला ओन्ली 30 एलिमेंट्स होते, पण त्याच्यानंतर मग एलिमेंट्स पण वाढत गेले. आता यांनी काय कोणत्या पद्धतीने केला असेल बघू. सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स करेक्ट द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट टू देअर प्रॉपर्टी इन डिफरंट वे. सर्वांनी डिफरंट वेने एलिमेंट्सला क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव हा जसा नाव दिसतो त्याच्यावरूनच आपण समजून घ्यायला पाहिजे की ऑक्टेव मीन्स व्हॉट. ऑक्टा जिथे वर्ड आला, ऑक्टा मीन्स 8. ऑक्टा मीन्स 8. जसा आपण ट्राय मीन्स किती म्हटलं होतो? ट्राय मीन्स 3. तुम्हीच सांगा. ट्राय मीन्स, ऑक्टा मीन्स 8. नोन्या मीन्स व्हॉट? तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन एट टाइम इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. या व्यक्तीने सुद्धा, या सायंटिस्टने सुद्धा ॲटॉमिक मासनुसारच क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. It started the lightest element hydrogen and ended up with thorium. याने स्टार्ट हायड्रोजन पासून केला आणि एंड थोरियम वर केला. He found that every 8 element had properties similar to those of the first. Newlands compared this similarity with the octave in music. त्याला असा फाउंड झाला, ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट, प्रत्येक 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे 8व्याची प्रॉपर्टी हा पहिल्याचे प्रॉपर्टीच्या सिमिलर असेल. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं? न्यूलँड्स कम्पेअर धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव इन म्युझिक. त्यांनी इन इंडियन म्युझिक सिस्टम देअर आर द 7 मेन नोट्स. वी नो दॅट, namely सारे गामा पाधानी and their collect each called सप्तक. आणि त्याला काय म्हणतो आपण? सप्तक. आपल्याला माहित आहे सारे गामा पाधानी, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? सप्तक. The frequency of notes goes on the increasing from sa to ni. Then come the sa of upper saptak and double the frequency of origin. At double the frequency of original sa, it means that note repeat after the completions of saptak. The 7 note in Western music are do, re, mi, fa, so, la, ti. डो रे मी फा सो ला ती हा वेस्टर्न म्युझिक आहे. आपल्याला तेवढा लक्षात ठेवण्याची काही गरज पडत नाही, पण आपल्याला सारे गामा पाधानी हा लक्षात असला पाहिजे. इंडियन म्युझिक असल्यामुळे इंडियन म्युझिक नोट आहेत, त्यामुळे या पद्धतीने त्याला कंपेअर केला. ऑक्टेव न्यूलँडच्या ऑक्टेवला आला, इंडियन म्युझिकच्या नोटनुसार कंपेअर करण्याचा प्रयत्न केला. जसा पहिला सा आहे त्याच्यानंतर 8व्या नोटवर गेल्यानंतर पुन्हा आपल्याला 6 मिळतो. त्यामुळे यांनी असा कंपेअर केला की जसे फॉर एक्झाम्पल he found that every 8 element had properties similar to those of first. For example, example मध्ये आपण समोर बघू काय काय दिलेलं आहे. laws of octave, musical notes सा रे गा मा पा धा नी. यामध्ये बघू शकता तुम्ही
Example, sodium in 8 element. सोडियम इन 8 एलिमेंट तुम्हाला दिसत आहे सोडियम इन सोडियम, त्याच्यानंतर लिथियम. जसा सोडियम आणि लिथियम हे 8 लिथियम पासून केला तर एंडिंग पण स्टार्टिंग जर आपण रे पासून केला तर एंडिंग पण रेवरच येऊन कंप्लीट होईल. म्हणजेच काय, रे लिथियम आहे 1 2 3 4 5 6 7 and 8 नंबर इथे 1 आहे तर इथे 8 नंबर. म्हणजे फर्स्टची जशी प्रॉपर्टी राहील सेम सिमिलर टू 8 नंबरवर येणाऱ्याची प्रॉपर्टी सिमिलर राहील. फॉर एक्झाम्पल दुसरे अँड बेरिलियम आल्सो सिमिलर प्रॉपर्टी. त्यानंतर क्लोरीन and silicon also similar property. Nitrogen and phosphorus also similar property असं याने म्हटलं आहे. नेक्स्ट कोबाल्ट अँड निकेल आल्सो सिमिलर प्रॉपर्टी असं म्हटलं आहे या आणि हाच याच्या ड्रॉबॅक्स सापडणार आहे. न्यूलँड्स कम्पेअर द सिमिलरिटी विथ द ऑक्टेव्ह इन म्युझिक. यस, यालाच आपण काय म्हटलो की याला ऑक्टेव्ह इन म्युझिक सोबत कंपेअर केला. ही कॉल्ड द सिमिलरिटी ऑब्जर्व इन 8 अँड द फर्स्ट एलिमेंट एज द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आणि याच लॉला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ ऑक्टेव्ह. लिमिटेशन ऑफ लॉज ऑफ ऑक्टेव्ह. लॉज ऑफ ऑक्टेव्ह ची काय लिमिटेशन होते, त्याने काय काय चुका केले ते बघू. फर्स्ट, the law was found to be applicable up to calcium. हा ला फक्त कॅल्शियम पर्यंतच अप्लिकेबल होऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट, न्यूलँड्स फिटेड all the known elements in table 7/8 that is 56 boxes. He placed 2 elements each in some boxes, accommodated all the known elements in the table. त्यावेळेस ओनली 56 एलिमेंट्स नोन होते, त्यामुळे त्यांनी 7/8 करून त्यांनी असे बॉक्स तयार करून त्यामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर मग हा अप्लिकेबल होऊ शकत नाही. आणि त्याहीमध्ये त्यांनी एक चूक केला की त्याला कोबाल्ट आणि निकेलला एकाच बॉक्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल, कोबाल्ट अँड निकेल, सेरेनियम and lanthanide. Moreover, he placed some element with different property under the same note in the octave. ह्या दोघांनाही जे डिफरंट प्रॉपर्टी असताना सुद्धा एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ही सर्वात मोठी त्याची चूक होती. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ octave. Properties of new element discovered later on did not fit in the Newland's law of octave. यावरून आपण समजू शकतो की यावेळेस यांनी काय केला होता का ओनली 56 एलिमेंट होते, त्यामुळे त्यांनी 56 बॉक्सेस तयार केला आणि त्यामध्ये त्यांनी ठेवला होता. इंटू 8 मीन्स 56 आणि 56 एलिमेंटसाठी त्यांनी बरोबर फिट करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्यानंतर जेव्हा एलिमेंटच्या न्यू एलिमेंटची डिस्कवरी झाली, नवीन प्रॉपर्टीज त्यामध्ये येत गेले, तसे त्यांनी एलिमेंट्सला प्लेस करू शकला नाही. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या आपण बघू मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू व्हेरी मच.